नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी यांच्याद्वारा घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन क्लासेससाठी विषय भौतिकशास्त्रासाठी मी प्राध्यापक हेमंत दामोदर जुंबळे. यापूर्वी आपण माझे 3 व्हिडिओ बघितलेले आहेत आणि हा 4था व्हिडिओ आहे. त्याच पहिल्या युनिटवरचा जो राहिलेला पार्ट आहे आपला. जाऊया तर मग बघा. Now in this topic we want to measure errors in the measurement. आपलं युनिटचं नावच होतं युनिट अँड मेजरमेंट. त्याच्यापैकी युनिट म्हणजे काय, टाइप्स ऑफ युनिट, फंडामेंटल युनिट, डिराइव्ह युनिट, ते सर्व आपण यापूर्वी बघितलेलं आहे. आता आपण मेजरमेंट्स बघत आहोत. मग मेजरमेंट्समध्ये आपण पाहत आहोत एरर्स इन द मेजरमेंट. आता एरर्स इन द मेजरमेंट म्हणजे काय, फॉल्टी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी कॅन बी द लीड टू द एरर. जर तुम्ही चुकीचं इन्स्ट्रुमेंट जर वापरत असेल किंवा फॉल्टी मेजरमेंट जर घेत असेल तर त्या ठिकाणी फिजिकल क्वांटिटीमध्ये एरर येतो. म्हणून म्हटलेलं आहे फॉल्टी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॅन बी लीड टू द एरर. The error are the broadly classified into the following 2 categories. म्हणजे एररला 2 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलेला आहे. पहिली जी आहे जिला सिस्टमॅटिक एरर म्हटले जाते ती बघा. सिस्टमॅटिक एरर आर एरर दॅट आर नॉट डिटरमाइंड बाय चान्स. सिस्टमॅटिक एरर जो असतो तो बाय चान्स आला असं नाही म्हणू शकत, बट इंट्रोड्यूस बाय इनॲक्युरेसी हॅव्हिंग और इन्व्हॉल्विंग आयदर द ऑब्झर्वेशन और द मेजरमेंट प्रोसेस. म्हणजे एकतर तुमचं ऑब्झर्वेशन घेतेने चुकलं किंवा तुमची जी मेजरमेंटची प्रोसेस आहे ती चुकीची झाल्यामुळे हा एरर इंट्रोड्यूस झाला. इनहरंट टू द सिस्टीम सोर्स ऑफ द सिस्टमॅटिक एरर मे ड्यू टू द इम्परफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट. जर त्याचं कॅलिब्रेशन बरोबर नसेल तर त्या ठिकाणी निश्चितच एरर तयार होईल आणि मग आपण जितके काही रिडिंग घेऊ ते फॉल्टी असेल आणि ज्यामुळे आपल्याला हा सिस्टमॅटिक एरर आपल्याला पाहायला मिळेल. समटाइम इम्परफेक्ट मेथड फॉर द ऑब्झर्वेशन each of these error tend to be in the one direction either positive or negative. हा दोन्ही ठिकाणी असू शकतो. एकतर पॉझिटिव्ह एरर असू शकतो किंवा निगेटिव्ह एरर असू शकतो. द सोर्स ऑफ सिस्टमॅटिक एरर आर एज फॉलोज. आता याच्यामधले प्रकार बघा. सिस्टमॅटिक एरर मधले पहिला जो प्रकार आहे तो इन्स्ट्रुमेंटल एरर. धिस टाइप ऑफ एरर अराइज ड्यू टू द इनइफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. म्हणजे तुम्ही जी वस्तू मोजण्यासाठी कॅलिब्रेशन करायला पाहिजे होतं त्या इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने त्याला कॅलिब्रेट केलेलं नाही आणि ज्यामुळे हा एरर तयार झाला. फॉर एक्झाम्पल एन इनकरेक्ट झिरोइंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट विल बी द लीड टू ए सच काइंड ऑफ एरर. फॉर एक्झाम्पल झिरो ऑफ थर्मोमीटर नॉट ग्रॅज्युएटेड ॲट द प्रॉपर स्केल. थर्मामीटरचा झिरो जो आहे तो झिरोच्या ठिकाणी नाही. समजा तो ऑलरेडी 5 वर आहे. मग आता तुम्ही जे टेम्परेचर मोजत आहेत, समजा आजचं रूम टेम्परेचर 32 डिग्री सेल्सिअस आहे तर तो 37 दाखवेल. कारण काय असेल, कारण 5 डिग्रीचा ऑलरेडी त्याच्यामध्ये एरर आहे. म्हणजे कॅलिब्रेशन जे आहे ते व्यवस्थित केलं गेलं नाही. द पॉइंटर ऑफ बीइंग बॅलन्स इन द लॅबोरेटरी इज ऑलरेडी इंडिकेटिंग द सम व्हॅल्यू इन्स्टेड ऑफ शोविंग द झिरो. तुम्ही जर ॲनालिटिकल बॅलन्स बघितला असेल केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये तर लक्षात येईल की त्याचा जो पॉइंटर राहतो तो झिरोवर असायला पाहिजे, पण ऍक्च्युअली तो झिरोवर नाही कारण त्याला व्यवस्थित ठेवलेलं नाही आणि ज्यामुळे तो झिरोवर नाही याचाच अर्थ त्या ठिकाणी एरर आहे असं आपल्याला म्हणता येते. व्हेन नो लोड इज केप्ट ऑन इट, म्हणजे कुठलंही वजन न ठेवता ज्यावेळेस त्याचे बॅलन्स जो आहे तो बिघडलेला दिसतो त्यावेळेस आपण त्यामध्ये एरर आहे असं म्हणू शकतो. An emitter showing a current of 0.5 ampere even when not connected in series
एखादं मीटर आहेत. आता याच्यामध्ये डिजिटल आणि अॅनालॉग दोन टाईप असतात. समजून चला की अॅनालॉग मीटर आहेत आणि तो 0.5 अँपिअरचा ऑलरेडी करंट दाखवत आहे. जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी स्विच ऑन सुद्धा केलेलं नाही किंवा मीटरला आपण जोडलेलं नाही तरी पण तो 0.5 अँपिअर करंट दाखवत आहे. तर हे सर्वच्या सर्व फॉल्टी इन्स्ट्रुमेंट आहेत. म्हणून याला आपण इन्स्ट्रुमेंटल एरर असं म्हटलेलं आहे. फॉल्टी इन्स्ट्रुमेंट म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आपण त्या इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन व्यवस्थित केलेलं नाही आणि ज्यामुळे रीडिंग चुकलेलं असेल. आता इलेक्ट्रॉनिक बॅलन्स आले, बऱ्याच जणांना माहित आहे. इलेक्ट्रॉनिक बॅलन्स मध्ये प्रत्येकदा 0 सेट करायचा असतो, पण दरवेळेस आपण 0 सेट करत नाही. मग 0 जर सेट केलेला नसेल तर त्या ठिकाणी समजून चला 5 ग्रॅम 10 ग्रॅम जे काही वजन असेल ते ऑलरेडी त्या ठिकाणी राहते आणि नंतर त्याच्यामध्ये जी वस्तू मोजली तिचं वजन मिळून टोटल वजन धरल्या जाते आणि मग आपल्याला ती दिलेली वस्तू एकतर कमी येईल किंवा अधिक येईल. म्हणून दरवेळेस त्याला 0 करणे आवश्यक असते. असंच बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की ज्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटमध्ये जर एरर असेल तर त्याचं रीडिंग हे प्रॉपर असणार नाही. साधं तुमच्याकडे असणारी स्केल जरी घेतली तरी तिच्यामध्ये 0 ते 15 सेंटीमीटर हे जे अंतर असते त्या ठिकाणी लाईनिंग असतात. स्केलचा आकार मात्र त्यापेक्षा थोडासा मोठा असतो. म्हणजे साधारण 2 मिलीमीटर या बाजूला आणि 2 मिलीमीटर या बाजूला, दोन्ही बाजूला. मग आता तुम्ही जर त्या स्केलच्या हिशोबाने जर 15 सेंटीमीटरचं जर अंतर मोजाल तर ते ऍक्च्युअली 15.4 सेंटीमीटर असेल आणि त्याचं कारण असेल कारण त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये असणारा प्रॉब्लेम. एरर ड्यू टू द इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. दिस इज एन एरर ड्यू टू द डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे मुळात जर इन्स्ट्रुमेंटची सेटिंगच डिफेक्टिव्ह असेल तर हा एरर तयार होतो. इम्परफेक्शन ज्याला म्हटले जाते. फॉर एक्झाम्पल, द मेजर व्हॉल्यूम ऑफ ए लिक्विड इज ग्रॅज्युएटेड विल बी द इनएक्युरेट इफ द ट्यूब इज हेल्ड व्हर्टिकल. म्हणजे समजून चला तुम्ही एक मेजरिंग सिलेंडर घेतलं ज्यामध्ये तुम्ही एखादं लिक्विड मोजत आहेत आणि तिला सरळ धरायची तर तिरपी धरलेली आहे. आता या कंडिशन मध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी येणारं रीडिंग जे आहे ते चुकीचं असेल. आणि काय रीडिंग दिसेल म्हणजे समजा जर तुम्ही 20 ml लिक्विड जर घेतलं आणि त्याला जर या बाजूने जर ती सरळ हेळ न करता जर तिरपी धरली तर तुम्हाला ते 22 ml असं वाटेल किंवा दुसऱ्या बाजूला जर बघाल तर ते 18 ml असं वाटेल. ऍक्च्युअली ते 20 ml असेल, पण तुम्ही त्याला प्रॉपरली न धरल्यामुळे तुम्हाला ते कमी किंवा अधिक दिसेल. याच्यामध्ये खास करून तुम्ही जेव्हा लहान मुलांचे जे औषधं असतात त्यांना घेण्यासाठी आपण जे बॉटलच्या बाजूला वरच्या बाजूला एक झाकण दिलेलं असते ज्याला माप म्हणतो आपण. 5 ml 10 ml 2.5 ml असं ग्रॅज्युअली त्यावर केलेलं असते. तुम्ही जर तिरपं जर धरलं त्याला तर ते 5 ml कधी जास्त होऊन जाते तर कधी 4 ml लाच 5 ml समजले जाते. तुम्ही त्याला सरळ ठेवता की नाही त्यावर डिपेंड करते. त्याच्यानंतर पुढचा जो एरर आहे तो आहे पर्सनल एरर. आता पर्सनल एरर म्हणजे काय? सच एरर आर इंट्रोड्यूस ड्यू टू द फॉल्ट ऑफ ऑब्झर्वर. हा जो एरर आहे तो का तयार झाला त्याचं कारण आहे ऑब्झर्वेशन घेणाऱ्याचा फॉल्ट. बायस ऑफ ऑब्झर्वर, त्याची जोडणी बरोबर नसणे, केअरलेस इन टेकिंग द ऑब्झर्वेशन, इन्स्ट्रुमेंटला व्यवस्थित काळजी न घेणे एक्सेट्रा could result in the errors. For example, while measuring the length of an object with a ruler, it is necessary to look at the ruler from directly above. तुम्ही वरून पाहायला पाहिजे, ही कंडिशन असते. पण आपण जनरली तिरप्या डायरेक्शनने जर पाहत असेल तर मग मात्र तुम्हाला रीडिंग वेगळं मिळेल. इफ द ऑब्झर्वर लुक ॲट इट फ्रॉम एन अँगल द मेजर्ड लेंथ विल बी द रॉंग ड्यू टू द पॅरलॅक्स. त्यापूर्वी आपण जो पॅरलॅक्स बघितला त्यानुसार आपल्याला तो वेगळा दिसेल. आता जेव्हा तुमचे प्रॅक्टिकल होईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. समजून चला एक व्होल्ट मीटर आहे ज्यामध्ये तुमच्या मोबाईलची बॅटरी लावलेली आहे ती आहे 3.7 व्होल्ट.
लिथियम आयन बॅटरी जी मोबाईलमध्ये असते ती लावलेली आहे, ती आहे 3.7 व्होल्ट. 3 विद्यार्थी आहेत एका लाईनमध्ये, एका टेबलवर 3 विद्यार्थी आहेत एका ग्रुपमध्ये. मधातल्या विद्यार्थ्याला तो 3.7 दिसेल, या बाजूला जो होता त्याला तो 3.8 दिसेल, तर डाव्या बाजूच्या विद्यार्थ्याला म्हणजे डाव्या बाजूच्या विद्यार्थ्याला 3.7 दिसेल, तर उजव्या बाजूच्या विद्यार्थ्याला मात्र तो 3.6 व्होल्ट दिसेल, कारण पाहताना फरक असेल. ऍक्च्युअली म्हणून आपण या सर्वांचा मेन काढत असतो, ती जी पद्धत वापरतो त्याचं कारण हे आहे. सिस्टमॅटिक एरर कॅन बी द मिनिमाइज बाय युजिंग द करेक्ट इन्स्ट्रुमेंट. हा एरर जर काढून टाकायचा असेल तर इन्स्ट्रुमेंट हे करेक्ट असायला पाहिजे. द फॉलोइंग प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर अँड रिमूव्हिंग द पर्सनल एरर. यासाठी काही करेक्टनेस दिलेले आहेत, या पद्धतीने तुम्ही तो एरर जो आहे तो तुम्हाला काढता येईल. म्हणजे तुम्हाला एक्सपेरिमेंटची प्रोसिजर माहीत असायला पाहिजे, रिपीट रिडिंग घेता यायला पाहिजे, सरळ रिडिंग घेता यायला पाहिजे, तरच तो सिस्टमॅटिक एरर काढता येईल. सेकंड टाईपचा जो एरर आहे, बी टाईप ज्याला म्हणूया, तो आहे रॅन्डम एरर. आता रॅन्डम एरर म्हणजे काय? देज आर द एरर विच आर इंट्रोड्यूस्ड बाय आफ्टर फॉलोइंग ऑल द प्रोसिजर टू मिनिमाइज द सिस्टमॅटिक एरर. म्हणजे तुम्ही सिस्टमॅटिक एरर पूर्णपणे काढून टाकला तरी पण जो एरर शिल्लक राहतो त्या एररला म्हटल्या जाते रॅन्डम एरर. दिस टाइप ऑफ द एरर्स मे बी द पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, दोन्ही पण असू शकतो. दिस एरर कॅन बी द इलिमिनेटेड कम्प्लिटली, कॅनॉट इलिमिनेटेड कम्प्लिटली, बट वी कॅन मिनिमाइज देम बाय रिपीटेड ऑब्झर्वेशन. म्हणजे रॅन्डम एरर जो आहे त्याला पूर्णपणे काढून टाकणे शक्य नाही, पण पुन्हा पुन्हा रिडिंग घेऊन मात्र आपण त्याला कमी करू शकतो, मोजण्यामध्ये व्यवस्थितपणा आणू शकतो. And then taking their mean, that is average reading. Random error occurs due to the variation in the condition which experiment is performed. म्हणजे एखादा एक्सपेरिमेंट जर आपण करत असेल तर त्या ठिकाणी कंडिशन काय बदलत आहे त्यानुसार आपल्याला रॅन्डम एरर पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल, द टेम्परेचर मे बी द चेंजेस ड्युरिंग द कोर्स ऑफ एक्सपेरिमेंट. प्रेशर ऑफ एनी गॅस यूज इन द एक्सपेरिमेंट मे बी द चेंज. म्हणजे आपला एक एक्सपेरिमेंट आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला गॅसचं प्रेशर मोजायचं आहे. समजून चला की टेम्परेचर जे आहे रूमचं ते बदलत. आता रूमचं टेम्परेचर जनरल तर बदलणार नाही. आपण 3 वेगवेगळ्या सीझनमध्ये हा एक्सपेरिमेंट केला. पावसाळ्यामध्ये साधारणतः रूमचं टेम्परेचर होतं 30 डिग्री सेल्सिअस, त्यावेळेस प्रेशर मोजलं. सेम एक्सपेरिमेंट, सेम सर्व टेक्निक. हिवाळ्यामध्ये रूमचं टेम्परेचर होतं साधारणतः 20 डिग्री सेल्सिअस, त्यावेळेस आपण त्या गॅसचं प्रेशर मोजलं. आणि फायनल एक्झाम जेव्हा राहते आपली त्यावेळेस उन्हाळा लागला होता, मार्च एप्रिल महिन्यात आपण मोजलं, त्यावेळेस रूमचं टेम्परेचर होतं 40 डिग्री सेल्सिअस. आणि आता प्रेशर मोजलं तर लक्षात येईल की गॅस तर सेम आहेत पण प्रेशर मात्र चेंज झालेलं आहे, कारण वातावरणाचं टेम्परेचर जे आहे ते चेंज झालेलं आहे. हा झाला एक प्रकार. दुसऱ्याचे सांगितलंय, आपण जो इलेक्ट्रिसिटी पॉवर सप्लाय वापरतो त्या इलेक्ट्रिसिटी सप्लायला आपण एसी व्होल्टेज म्हणतो, अल्टरनेटिंग करंट, एसी व्होल्टेज. मग आता एसी पॉवर सप्लाय मध्ये 240 व्होल्टचा जर पॉवर सप्लाय असेल तर तो रेग्युलर 240 येईल याची काही गॅरंटी नाही. कधी वाढतो तर कधी कमी होतो. कधी 240चा लगेच 220, 230, 210 वर येतो. 210 नंतर लगेच पुन्हा 238 पर्यंत चालला जातो, पुन्हा 190 पर्यंत येतो. म्हणजे व्हेरिएशन जे आहे ते खूप मोठं असते आणि त्यामुळे आपण जे रिडिंग घेत आहोत ते रिडिंग मात्र चुकीचं येण्याचे चान्सेस मॅक्झिमम असतात. फॉर एक्झाम्पल, समजून चाला तुम्ही ओम्स लॉ करत आहात, V इज इक्वल टू I इंटू R. आता तुम्ही जो 12 व्होल्टचा किंवा 6 व्होल्टचा पॉवर सप्लाय वापरला आहे त्याला एसी दिलेला आहे 240 व्होल्टचा. जेव्हा 240 व्होल्ट होता तेव्हा तो 6 व्होल्ट होता, पण जेव्हा तो 200 वर आला तेव्हा तो 5.8 असेल, 5.7 असेल. आणि समजून चला की काय करणार, तो पॉवर सप्लाय जर वाढला तर त्यावेळेस मात्र तो पॉवर सप्लाय 6.2 व्होल्ट देईल. आणि मग
as the voltage is changes, there is resistance is also changes आणि ॲक्युरेटली रिडिंग येणार नाही. म्हणजे याला आपल्याला कम्प्लिटली इलिमिनेट करता येणार. आता त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे इस्टिमेशन ऑफ एरर. एरर कसा काढायचा? सपोज द रीडिंग रेकॉर्डेड रिपीटेडली फॉर ए फिजिकल क्वांटिटी ड्युरिंग द मेजरमेंट. खाली काही क्वांटिटी दिलेली, समजा एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि तिचं रीडिंग आपण घेतलेलं आहे A1, A2, A3 डॅश 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 AN टाइम्स आपण त्याची रीडिंग घेतो. मग ते सर्वांचं मीन करायचं आहे. अर्थमॅटिक मीन ए मीन इज गिवन बाय ए मीन इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस डॅश 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 प्लस AN अपॉन N. म्हणण्याचा अर्थ काय? ए मीन इज इक्वल टू 1 बाय N summation of I is equal to 1 to N AI. This is the most probable value of the quantity. The magnitude of difference between the mean value and the each individual value is called absolute error. काय म्हणत आहे? आपण काढलेली मीन व्हॅल्यू आणि प्रत्येक व्हॅल्यू यामध्ये जो असणारा फरक आहे त्याला म्हटले जाते ॲब्सोल्यूट एरर इन द ऑब्झर्वेशन. जसं पुढच्या याच्यात दिलेलं आहे बघा, की आपण प्रॉब्लेम मध्ये याला डिटेल मध्ये पाहूया. दस फॉर ए क्वांटिटी A1 ॲब्सोल्यूट एरर काय असेल? डेल्टा A1 इज गिवन बाय डेल्टा A1 इज इक्वल टू A मीन मायनस A1. फॉर A2 डेल्टा A2 इज इक्वल टू A2 that is mod of A मीन मायनस A2 and so for AN it will be the delta AN is equal to mod of A मीन मायनस AN. अशा पद्धतीने आपण त्या सर्वांचा मीन काढू शकतो, ज्याला ॲब्सोल्यूट एरर म्हटले जाते. मग आता मीन ॲब्सोल्यूट एरर काय असेल? द अर्थमॅटिक मीन ऑफ ऑल ॲब्सोल्यूट एरर इज कॉल्ड मीन ॲब्सोल्यूट एरर इन द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. that is delta A mean is equal to delta A1 plus delta A2 plus dash 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 plus delta AN divided by number of reading that is N. म्हणजेच काय? डेल्टा A mean is equal to 1 by N summation of I is equal to 1 to N delta AI. अशा पद्धतीने आपण ते रीडिंग काढू शकतो. The measure value of physical quantity A can be represented by A is equal to A mean plus minus delta A mean, which is used to the actual value of A could be between the A mean minus delta A mean and A mean plus delta A mean. The ratio of the mean absolute error to its arithmetic mean is called relative error. जर तुम्हाला relative error जर काढायचा असेल तर डेल्टा A mean ची व्हॅल्यू घ्या आणि त्याला आपला जो पहिला अर्थमॅटिक मीन आला होता त्याला A mean ने डिवाइड करा, तो निघेल रिलेटिव्ह एरर. बरेचदा आपल्याला पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर विचारले जाते. मग त्यासाठी काय करायचं? व्हेन रिलेटिव्ह एरर इज रिप्रेझेंटेड ॲज ए पर्सेंटेज इट इज कॉल्ड पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. दॅट इज पर्सेंटेज एरर इज इक्वल टू डेल्टा ए मीन अपॉन ए मीन इंटू 100. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही त्याला काढू शकता. आता या ठिकाणी प्रत्यक्षात फॉर्म्युले दिलेले आहेत. जेव्हा आपण त्यांचं युटिलायझेशन करू त्या ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल दिसेल की कशा पद्धतीने ते वापरलेले. इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, आपण पाहूया. एक स्पियर घेतलेला आहे. स्पियर म्हणजे बॉल, मेटलचा असेल, रबराचा असेल, ज्याचा कशाचा असेल तो. ए रेडियस ऑफ स्पियर मेजर रिपीटेडली yield द व्हॅल्यू 5.63 मीटर. खूप मोठा स्पियर असेल कारण मीटर मध्ये रीडिंग आहे आणि ते जवळपास 5.63 मीटर, 5 मीटरच्या जवळपास एक मोठा स्पियर आहे. द रेडियस ऑफ स्पियर मेजर रिपीटेडली yield द व्हॅल्यूज 5.63 मीटर. पहिल्याने रीडिंग घेतलं 5.63, दुसऱ्या बाजूला घेतलं 5.54 मीटर, तिसऱ्या बाजूला 5.44 मीटर, चौथ्या साईडला 5.40 मीटर आणि पाचव्याला 5.35 मीटर. डिटरमाइन द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू अँड मोस्ट ॲब्सोल्यूट रिलेटिव्ह अँड पर्सेंटेज एरर. या ठिकाणी आपल्याला सर्वच्या सर्वच काढायचं आहे. जे आता आपण यापूर्वी फॉर्म्युले बघितले तेच आपल्याला सर्व करणे आहे. आता मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू काय असायला पाहिजे रेडियसची? तर ती असेल अर्थमॅटिक मीन
मग जे दिलेल्या व्हॅल्यू आहे त्या सर्वांचं ऍडिशन करा. 5.63 प्लस 5.54 प्लस 5.44 प्लस 5.40 प्लस 5.35 डिवायडेड बाय 5 या सर्वांचं जर ऍडिशन केलं तर तुम्हाला त्याचा मीन मिळेल 5.472. 5.472 ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. आता यामध्ये तुम्हाला मीन ऍब्सोल्यूट एरर काढायचा आहे. मीन ऍब्सोल्यूट एरर काढण्यासाठी पहिले ऍब्सोल्यूट एरर काढावं लागेल. आता ऍब्सोल्यूट एरर कसा काढायचा, तर दिलेल्या क्वांटिटी मधून त्याचा मीन मायनस करायचा. जसं 5.63 मायनस 5.472 या पद्धतीने सर्व क्वांटिटी केल्यानंतर त्यांचं ऍडिशन केलं म्हणजे मीन काढला. 5.63 मायनस 5.472 प्लस 5.54 मायनस 5.472 प्लस 5.44 मायनस 5.472 प्लस 5.14 मायनस 5.472 प्लस 5.53 मायनस 5.472 ऑल डिवायडेड बाय 5. त्या सर्वांचं जर ऍडिशन केलं तर आन्सर येईल 0.452 डिवायडेड बाय 5 आणि टोटल आन्सर मिळेल 0.0904 आणि कशामध्ये, तर मीटरमध्ये. पण हा जो निघाला तो आहे मीन ऍब्सोल्यूट एरर. त्यावरून आपल्याला रिलेटिव्ह एरर काढायचा आहे. आता रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला काय होता, मीन ऍब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय अर्थमॅटिक मीन म्हणजेच 0.0904 डिवायडेड बाय 5.472 आणि त्याचा आन्सर येईल 0.07D. हे रीडिंग आपल्याला या ठिकाणी मिळेल. मग आता याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग पर्सेंटेज एरर काय असेल तर इंटू 100 करा. 0.017 इंटू 100 विच इज इक्वल टू 1.7%. या पद्धतीने आपल्याला ती व्हॅल्यू सहज काढता येईल. पुढचा जो टॉपिक आहे तो महत्वाचा आहे, लक्ष द्या इकडे. सिग्निफिकंट फिगर. In the previous section, we have studied the various type of errors, their origin, and the ways to minimize them. Our accuracy is limited to the least count of the instrument used during the measurement. आपली accuracy कशावर डिपेंड करते, तर तुम्ही कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरलेलं आहे त्यावर डिपेंड करते. Least count is the smallest measurement that can be the made using the given instrument. म्हणजे ज्याचा लिस्ट काउंट कमीत कमी असेल त्याची ॲक्युरेसी मात्र जास्तीत जास्त असेल, तो जास्तीत जास्त ॲक्युरेट असेल. फॉर एक्झाम्पल, विथ ए युज्युअल मीटर स्केल, आपण जे दैनंदिन जीवनात मीटर स्केल वापरतो, वन कॅन मेजर द 0.1 सेंटीमीटर, ज्याला 1 मिलीमीटर म्हणतो, ते अंतर आपण मोजू शकतो ॲज ए लिस्ट काउंट. Hence the least count is 0.1 centimeter for the meter scale. Suppose we measure the length of a metal rod using a meter scale. एक मेटलचा रॉड आहे त्याची लांबी आपण मीटर स्केलच्या सहाय्याने मोजत आहोत, तर त्याचा लिस्ट काउंट काय असेल, 0.1 सेंटीमीटर. द मेजरमेंट इज डन 3 टाइम्स अँड द रिडिंग्स आर, काय मिळालं बघा, एकदा मोजलं 50.4 सेंटीमीटर भरला, दुसऱ्या वेळेस 50.4 सेंटीमीटर भरला आणि तिसऱ्या वेळेस मोजला तर तो 15 पहिला 15.4, सेकंड 15.4 आणि थर्ड टाइमला मात्र 15.5 सेंटीमीटर भरला. द मोस्ट प्रोबेबल लेंथ विच इज द अर्थमॅटिक मीन ॲज पर द अर्लियर डिस्कशन इज 15.43. मग आता आपल्याला अर्थमॅटिक मीन जर काढायचा झाला तर आपल्याला कसा काढावा लागेल, 15.4 प्लस 15.4 प्लस 15.5 डिवायडेड बाय 3 आणि त्याचा ॲव्हरेज येईल 15.43. आउट ऑफ दिस वी आर सर्टन अबाउट ए डिजिट 1 and 5 but are not certain about the last 2 digit because least count limitation. 15 ही संख्या नक्की आहे, पण शेवटी 4 येते, 5 येते, 3 येते, याच्याबद्दल आपण खात्रीशीर नाही. मग जसं 15.43 असेल किंवा 15.4 असेल किंवा 15.5 असेल, यामध्ये 15 ह्या 2 डिजिट फक्त सिग्निफिकंट आहेत आणि बाकी मात्र अनसर्टिनिटी आहे.
the number of digit in a measurement about which we certain plus one additional digit, the first one of about which we are not uncertain, is known as significant figure or significant digit. म्हणण्याचा अर्थ काय, तुम्ही मोजत असताना सुरुवातीच्या ज्या काही डिजिट आहेत त्या सर्वच्या सर्व सिग्निफिकंट आहेत, पण शेवटची जी डिजिट आहे त्या पूर्वीची एक डिजिट सुद्धा सिग्निफिकंट आहे. पण जे अनसर्टन डिजिट आहेत त्याला मात्र सिग्निफिकंट फिगर आपण म्हणू शकत नाही. दस इन अबो एक्झाम्पल वी हॅव 3 सिग्निफिकंट डिजिट विच 1, 5 and 4. The larger the number of the significant figure obtained in a measurement, the greater is the accuracy in the measurement. म्हणजे सिग्निफिकंट फिगरची संख्या जितकी जास्त असेल ॲक्युरेसी सुद्धा तितकी जास्त असेल. इफ वन युजेस द इन्स्ट्रुमेंट ऑफ स्मॉलर लिस्ट काउंट, एखाद्याने कमीत कमी लिस्ट काउंट असणारे इन्स्ट्रुमेंट घेतलं मेजरमेंट करण्यासाठी, द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट इन्क्रीजेस. आता याचे काही रूल्स दिलेले आहे बघा. रूल्स फॉर डिटरमाइनिंग सिग्निफिकंट फिगर्स. ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. पहिला पॉइंट काय सांगत आहेत की 1 पासून तर 9 पर्यंत सर्वच्या सर्व डिजिट जे आहेत जे झिरो नाही ते सिग्निफिकंट. फॉर एक्झाम्पल, इफ द व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट इज 178.43 मीटर क्यूब, then there are a 5 significant digit which is 1, 7, 8, 4, 3. कारण सर्वच्या सर्व डिजिट जे आहेत ते सिग्निफिकंट आहेत, कारण नॉन झिरो डिजिट. ऑल द झिरोज बिटवीन द टू नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. दोन संख्येच्या मधात येणारे जितके काही झिरो आहेत ते पण सिग्निफिकंट असतात. फॉर एक्झाम्पल, m इज इक्वल टू 160.02 ग्रॅम. याचा अर्थ या ठिकाणी पाचही डिजिट जे आहेत ते सिग्निफिकंट आहेत. कुठले असेल तर 1, 6, 5, 0 and 2. किंवा आपण एक संख्या घेतली 1001, याच्यामध्ये सुद्धा चारही डिजिट जे आहेत ते सिग्निफिकंट असेल 1, 0, 0, 1. इफ द नंबर इज लेस दॅन 1, जर समजून चला की संख्या 1 पेक्षा लहान आहे म्हणजे 0 पॉइंट मध्ये, द झिरो ऑर द झिरोज ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉइंट अँड टू द लेफ्ट ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे जेव्हा 1 पेक्षा लहान संख्या असते तेव्हा मात्र त्या ठिकाणी झिरोची व्हॅल्यू नसते, त्या सिग्निफिकंट आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. जसं उदाहरणादाखल दिलेलं आहे 0.01405, या ठिकाणी पहिले जे 3 झिरो आहेत 0.00 ते सिग्निफिकंट नाही. द अंडरलाइन झिरो आर द नॉट सिग्निफिकंट. दस द अबो नंबर हॅज ए 4 सिग्निफिकंट डिजिट ओनली. इथे फक्त 4च सिग्निफिकंट डिजिट आहेत आणि कोणत्या? 1405. द झिरोज ऑन द राइट हँड साइड of the last non-zero number are significant, but for this the number must be written with a decimal point. म्हणजे बघा 1.500 आणि 0.01500 या दोन्ही मध्ये फक्त 4च सिग्निफिकंट डिजिट आहेत. म्हणजे 1.500 मध्ये असणारे शेवटचे झिरो सिग्निफिकंट आहेत पण सुरुवातीचे नाही. ऑन कॉन्ट्ररी म्हणजे विरोधाभास बघा, इफ ए मेजरमेंट यील्ड द लेंथ एल इज गिवन एज लेंथ एल इज इक्वल टू 125 मीटर. मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा, 12,500 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करा, 1,25,000 millimeter. It has all 3 significant digit. तीनही ठिकाणी सिग्निफिकंट डिजिट आहे.
To avoid the ambitious in the determining the number of a significant figures, it is necessary to report every measurement in scientific notation, that is in power of 10. म्हणजे असं जेव्हा केव्हा मोजायचं काम पडते त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला, तर त्याला 10च्या पॉवरमध्ये कन्वर्ट करा बाय युजिंग द कन्सेप्ट ऑफ ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. मग आता ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काय आहे ते इथे दिलेलं आहे. द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड of any physical quantity can be expressed as 10 raised to power n, where a is a number such that 0.5 is less than equal to a is less than equal to n, 0.5 is less than equal to a is less than 5 and n is an integer is called order of magnitude. उदाहरणामध्ये समजेल तुम्हाला बघा. रेडियस ऑफ अर्थ दिलेली आहे ती किती आहे तर 6400 किलोमीटर. मग किलोमीटरचं मीटरमध्ये जर कन्व्हर्शन केलं तर 3 झिरो आणखी वाढेल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळेल 0.64 इंटू 10 रेज टू पॉवर 7 मीटर. मग आता या ठिकाणी ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड किती आहे तर 7 आहे and the number of significant figure किती आहे तर 6 and 4 only 2. The magnitude of charge on electron E is 1.6 into 10 raised to power minus 19 coulomb. Here the order of magnitude 10 raised to power minus 19 म्हणजेच minus 19 ही ऑर्डर असेल आणि सिग्निफिकंट फिगर किती तर त्या 1.6. आता व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने कसं मोजमाप घेतले जाते ते बघा. व्हर्नियर कॅलिपर मेजरमेंट करताना आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरतो त्यामध्ये एक व्हर्नियर कॅलिपर आहे ज्याचा लिस्ट काउंट आहे 0.01 सेंटीमीटर. 0.01 सेंटीमीटर. याच्यामध्ये एक स्केल असते त्याच्यामध्ये 9 mm चे या पद्धतीने जसा की डायग्राम मध्ये दाखवलेला आहे हा व्हर्नियर कॅलिपर आहे. याच्या सहाय्याने आपण ॲक्युरेटीमध्ये 0 ते 10च्या दरम्यान 9 लाईन आहेत त्या ज्या आहेत वर 10 20 30 40 50 1 सेंटीमीटरचं अंतर आहे आणि खालच्या बाजूला जी दिसत आहेत त्या ठिकाणी सुद्धा स्केल आहेत आणि ती काय आहेत म्हणजे वरची जी आहे ती मेन स्केल आहेत त्याला MSR म्हणतात आणि खालच्या बाजूला जी आहे ती व्हर्नियर स्केल आहेत VSR म्हणतात. कशाला काय म्हणायचं ते इथे दिलेलं आहे. इनसाइड जॉ वरच्या बाजूला, आउटसाइड जॉ खालच्या बाजूला, डिस्क जे आहे ज्याचं मोजमाप घेत आहोत ते पण दिलेलं आहे, लाईन्स दिलेले आहेत, मेन स्केल दाखवलेली आहे, डेप्थ मोजायची असेल तर डेप्थ बार दाखवलेला आहे. त्याच्यानंतर कशा पद्धतीने मोजले जाते हे दाखवण्यासाठी दुसऱ्या बाजूला डायग्राम दाखवलेला आहे. जसं 3.15 सेंटीमीटर ही मेन स्केल असेल आणि मग त्यावरून आपण पुढचं रीडिंग बघा कशा पद्धतीने घेतलेलं आहे 0.05 0.04 0.03 0.02 0.01 म्हणजे ॲक्युरेट कुठे जुळलं तर 0.01 ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणी 0.00 जिथे डिफरन्स दिसला तो बरोबर आहे आणि म्हणून मग त्याचं एक्झॅक्ट रीडिंग किती असेल तर 3.15 सेंटीमीटर. अशा पद्धतीने ते मोजमाप केल्या जाते. जेव्हा एक्सपेरिमेंट असेल तेव्हा तुम्हाला व्हर्नियरचा पण एक्सपेरिमेंट आहेत आणि स्क्रूगेज पण आहे. तर स्क्रूगेज काय आहेत तो पण दाखवलेला आहे बघा. याचा लिस्ट काउंट जो आहे तो 0.001 सेंटीमीटर किंवा 0.01 मिलीमीटर हा स्क्रूगेज आहे. याच्यामध्ये एक मेन स्केल आहे आणि दुसऱ्या बाजूला जी आहे ती सर्क्युलर स्केल आहे. सर्क्युलर स्केलच्या सहाय्याने आपण याला मोजू शकतो. याला मायक्रोमीटर स्क्रूगेज असं म्हटले जाते आणि छोटे छोटे वस्तू मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर आजच्यासाठी हा सर्व पार्ट होता. या ठिकाणी हे युनिट संपलं. पुढच्या व्हिडिओमध्ये मी याविषयीचे प्रॉब्लेम्स घेईन जे परीक्षेमध्ये येऊ शकतात. कुणाला जर काही अडचण असेल तर मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यावर मला विचारू शकता, व्हॉट्सअप करू शकता किंवा आपली जी झूम मीटिंग असते त्या झूम मीटिंगवर तुम्ही लॉग इन करून
मला जे काही प्रश्न आहे ते विचारू शकता. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. बाकीचा जो राहिलेला पार्ट आहे तो पुढच्या पिरियडला पाहू. धन्यवाद.